नमस्कार. आज आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र या विषयातील घटक 2 या घटक 2मधील 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यातील पहिली संकल्पना ती म्हणजे जागतिकीकरण ही संकल्पना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्यालाच ग्लोबलायझेशन असं सुद्धा म्हटलं जाते. याआधी आपण शीतयुद्धानंतर झालेल्या युरोपातील काही देशांमध्ये झालेले बदल, त्यानंतर 1990मधील कुवेतची समस्या आणि सोव्हिएती रशियाचे झालेले विघटन, हे सगळ्या संकल्पना आपण आधीच्या युनिटमध्ये अभ्यासल्या आहे. या युनिटमध्ये आपल्याला जागतिकीकरण म्हणजे काय हे या युनिटमध्ये आपल्याला बघायचं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेत 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेत राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, आर्थिक असो, तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला असं आपल्याला म्हणता येईल. आता हा बदल करण्याचं मुख्य श्रेय किंवा हा बदल 1991मध्ये घडवून आणण्याचं मुख्य कार्य जर कोणी केलं तर ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगनी केलं असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्या काळात देशाचे अर्थमंत्री हे डॉक्टर मनमोहन सिंग होते आणि त्यांनी एक भारतीय अर्थव्यवस्थेत नवीन संकल्पनेचा स्वीकार केला, ते म्हणजे जागतिकीकरण, ज्यालाच आपण ग्लोबलायझेशन म्हणतो. आता जागतिकीकरण म्हणजे काय तर 1991 आधीचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था फक्त भारतीय लोकांसाठीच खुली होती. म्हणजे भारतीय लोकच भारतात व्यापार करू शकत होते. परकीय देशातल्या कंपन्या ह्या भारतात गुंतवणूक करू शकत नव्हत्या किंवा त्यांचा माल भारतात विकूसुद्धा शकत नव्हत्या. परंतु 1991 नंतर हे जी पद्धत होती ती नष्ट करून 1991 नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचे द्वार हे जगासाठी खोलण्यात आले असं आपण म्हणू शकतो. कारण 1991 नंतरच जागतिकीकरण या संकल्पनेचा स्वीकार केला. त्यामुळेच विदेशातल्या कंपन्या, विदेशातले गुंतवणूकदार हे सुद्धा भारतात आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकत होते आणि यामुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेतसुद्धा आमूलाग्र बदल झाला, हे 1991 नंतरच्या घटनावरून दिसून येते. आता या जागतिकीकरण या व्यवस्थेबद्दल आपण जेव्हा बोलतो तर त्या जागतिकीकरणामुळे कोणते कोणते बदल घडून आणले हे तुम्हाला दिसून येते. आता तुमच्या हातात जे मोबाईल असन हे सुद्धा वेगवेगळ्या परदेशी कंपन्यात बनलेले मॉडेल आहे आणि त्याचा जे ब्रँड आहे ते आपल्याला आज भारतातसुद्धा उपलब्ध आहे. योग्य त्या किमतीत भारतात आपल्याला त्या वेगवेगळ्या फॅसिलिटीसह उपलब्ध आहे. हेच खरं कारण म्हणजे जागतिकीकरण होय असं आपण म्हणू शकतो. आज आपण पाहत आहोत की जागतिकीकरणामुळे संदेशवहनाचे, कम्युनिकेशनचे द्वारसुद्धा फार मोठ्या प्रमाणात खुलले असं आपण सुद्धा म्हणू शकतो. आज आपण आपला मित्र परदेशात जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असेल तर त्याला आपण व्हॉट्सअपद्वारे असो, ईमेलद्वारे असो, ISDद्वारे असो क्षणात त्याच्याशी संपर्क साधू शकतो. हे सगळं शक्य झालं त्याचं कारण म्हणजेच जागतिकीकरण. आज आपण बघत आहोत की वेगवेगळ्या जसे आपले इथचे फळं, आपले इथचं सफरचंद, याची जसं काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सफरचंदाचं उत्पादन होते, याची निर्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात होते. हे कशामुळे शक्य झालं तर जागतिकीकरणामुळे. म्हणजे भारताच्या सफरचंदाला अमेरिकेसारख्या देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतातले फळं युरोपसारखे देश असो, अमेरिकेसारख्या देशात निर्यात होतात. तर भारतात ते सुद्धा चीन असो, अमेरिका असो, युरोप असो, इतर देशातूनसुद्धा भारतात विविध देशांची आयातसुद्धा केली जाते. हे आयात निर्यात जे होते याचं प्रमुख कारण म्हणजेच जागतिकीकरण. आता हे सगळं होत असतानासुद्धा जागतिकीकरणामुळे आपण बघत आहोत की आर्थिक स्तरावर मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. केवळ आर्थिक स्तरावरच नाही तर राजकीय स्तरावर असो किंवा सामाजिक स्तरावर असो, सांस्कृतिक स्तरावर असो, हे सगळ्या स्तरावर महत्त्वाचे मोठे मोठे बदल घडून आले. हे आपल्याला समोर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. सर्वप्रथम आपण आर्थिक घटकात कोणते बदल जागतिकीकरणामुळे घडून आले ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. जागतिकीकरणामुळे सगळ्यात महत्त्वाचा बदल घडून आला ते म्हणजेच भांडवली आर्थिक क्षेत्रात जो बदल घडून आला तो म्हणजेच भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आता भांडवली गुंतवणूक, तुम्हाला माहीत आहे की कोणताही उद्योग स्थापन करायचा असेल
किंवा मोठमोठे प्रोजेक्ट राबवायचे असेल तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाचीच म्हणजेच पैशाची गरज असते. आणि भारतीय गुंतवणूकदाराचा विचार केला किंवा भांडवलाचा विचार केला तर कुठेतरी एक प्रकारची मर्यादा आपल्याला दिसून येते. पण आजही आपण पाहत आहोत की मोठमोठ्या कंपन्या ज्या जागतिक स्तरावर सुद्धा आपलं नाव गाजवलेलं आहे, जसं रिलायन्सची जिओ कंपनी असो, टाटासारखी कंपनी असो, यांनी केवळ भारतातच गुंतवणूक केली नाही किंवा भारतातच उद्योग स्थापन केले नाही, तर यांचे परदेशातील कंपन्यासुद्धा मोठमोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण म्हणजेच भारताने स्वीकारलेली जागतिकीकरणाची संकल्पना. याच्यामुळेच मोठमोठ्या कंपन्या या भारतात गुंतवणूक करत आहे किंवा भारतातल्या कंपन्या या वेगवेगळ्या देशातसुद्धा गुंतवणूक करत आहे. जसं पेट्रोलियम कंपनीचा, नॅचरल गॅस कंपनीचा विचार केला तर ONGC ही नॅचरल गॅस आहे, गॅसची कंपनी आहे, ही सुद्धा व्हिएतनामची आहे. ह्या व्हिएतनामच्या कंपनीनं सुद्धा आपली देशाची ONGC ही भारत सरकारची नॅचरल गॅस निर्मितीची कंपनी आहे, सरकारी कंपनी आहे. आणि या कंपनीनं व्हिएतनामसारख्या देशात तुम्ही चित्रात पाहू शकता की व्हिएतनामसारख्या देशातसुद्धा या कंपनीनं आपली उद्योग स्थापन केलेला आहे, तिथंसुद्धा यांनी आपली गुंतवणूक केलेली दिसून येते. टाटाचा जॅग्वार अँड रोवर कारखाना, जॅग्वार ही एक गाडी आहे, ही चारचाकी प्रसिद्ध अशी गाडी आहे, याचे कारखानासुद्धा आपल्याला युनायटेड किंगडममध्ये स्थापन झालेला दिसून येतो. भारताचा विचार केला तर मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनी यांनीसुद्धा भारतात उद्योग स्थापन केले. नेस्ले उद्योग हा सुद्धा परदेशी कंपनींनी भारतात आपले उद्योगांचे पाळेमुळे रोवले, हे आपल्याला दिसून येते. आज आपण पाहतो की वेगवेगळ्या परदेशी कंपन्यासुद्धा आपल्या देशात गुंतवणूक करत आहे. आता आपण बघितलं की नागपूरमध्ये मिहानसारखा प्रकल्पसुद्धा एक उभारला आहे. या प्रकल्पातसुद्धा मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनीसुद्धा गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. हे सगळे द्वार कशामुळे खुलले तर जागतिकीकरणामुळेच. आज आपल्याला हवाई क्षेत्र असो, रेल्वे क्षेत्र असो, जलमार्ग असो, कोणत्याही मार्गात आज आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची उदाहरणं आपल्याला दिसून येते. ह्या सगळ्याचे जर काही कारण असेल, या सगळ्या गोष्टीला जर कारणीभूत असेल तर ती म्हणजे जागतिकीकरणाची संकल्पना. आणि 1991 नंतर ही संकल्पना भारतीय अर्थव्यवस्थेत स्वीकारण्यात आली. आणि याच्याच माध्यमातून आज आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या विदेशातल्या कंपन्यासुद्धा आज भारतात त्यांचे प्रोडक्ट आपल्याला दिसून येत आहे आणि त्या प्रोडक्टचा लाभ हा आपणसुद्धा घेतलेला दिसून येत आहे. त्यानंतर 1991 नंतरच्या दशकात व्यापार संकल्पनेत कोणता बदल झाला हे आपण समोरच्या युनिटमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. आज फक्त या युनिटमध्ये आपण 1991 नंतर आर्थिक क्षेत्रात झालेला बदल आणि त्यातला भांडवलातली गुंतवणुकीची मुक्त संचार, म्हणजेच भांडवलाच्या गुंतवणुकीसाठी आता विदेशातल्या कंपन्यांना असो किंवा भारतातल्या कंपन्यांना विदेशात जर गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली, हेच आपण या युनिटमध्ये बघितले आहे. आता समोरच्या युनिटमध्ये आपण 1990 नंतर व्यापार क्षेत्रात कोणते बदल झाले हे आपण बघणार. धन्यवाद.